नमस्कार. भारताच्या आरोग्य क्षेत्रातनं एक खूप मोठा डिजिटल बदल होतोय आणि आज आपण नेमकं त्याच बदलाविषयी बोलणार आहोत. देशात एक नवीन डिजिटल हेल्थ प्लॅटफॉर्म लॉन्च झालाय आणि त्याचं नाव आहे यूविन. हे नीट समजून घेण्यासाठी चला थोडं मागे जाऊया. आठवतंय, कोविड-19च्या काळात आपण सगळ्यांनी लसीकरणासाठी कोविन पोर्टल वापरलं होतं. लसीकरणाची नोंदणी करण्यापासून ते सर्टिफिकेट मिळवण्यापर्यंत आपल्या सगळ्यांचाच संबंध त्याच्याशी आला होता. बरं, आता नेमकं त्याच यशस्वी मॉडेलवर आधारित एक नवीन सिस्टम येतेय. पण ही कोविडसाठी नाही, तर कुटुंबातल्या गर्भवती महिला आणि मुलांच्या सगळ्या प्रकारच्या नियमित लसीकरणासाठी आहे आणि तिचंच नाव आहे यूविन. चला मग बघूया आज आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी कोविनपासून यूविनचा प्रवास कसा झाला ते पाहूया. मग यूविन म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे काय आहेत, ते कोणासाठी आहे आणि ई-सूची नावाच्या दुसऱ्या प्रणालीपेक्षा ते वेगळं कसं आहे हे सुद्धा जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. कोविनच्या अनुभवातून यूविनचा जन्म कसा झाला हे बघूया. तर यूविन याचं पूर्ण नाव आहे विनिंग ओव्हर इम्युनायझेशन. हे आपल्या भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेच तयार केलेलं एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे आणि याचा उद्देश एकदम सरळ आणि सोपा आहे. देशातल्या संपूर्ण लसीकरण कार्यक्रमाला कागदविरहित म्हणजेच पूर्णपणे डिजिटल बनवणं. आता वळूया पुढच्या भागाकडे. यूविनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय, तर ते लसीकरणासाठी एक कायमची डिजिटल ओळख तयार करतं. याचा अर्थ काय होतो, तर प्रत्येक गर्भवती महिला आणि प्रत्येक मुलासाठी त्यांच्या लसीकरणाचा एकच डिजिटल रेकॉर्ड तयार होईल आणि हा रेकॉर्ड आयुष्यभर त्यांच्यासोबत राहणार आहे. म्हणजे काय, तर लसीकरणाची सगळी माहिती कधीही कुठेही सहजपणे मिळू शकेल. ठीक आहे, पण या सिस्टीमचे प्रत्यक्ष फायदे काय आहेत आणि याची मुख्य वैशिष्ट्ये तरी कोणती आहेत, चला त्यावर एक नजर टाकूया. अरे वा, याचे फायदे तर खूपच आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे सगळे रेकॉर्ड्स आता डिजिटल होणार. म्हणजे ते लसीकरण कार्ड हरवण्याची चिंताच मिटली. देशात कुठेही असाल तरी लसीकरण करता येणार. इतकंच नाही तर पुढच्या लसीची आठवण करून देण्यासाठी एक SMS पण येणार आणि लस झाल्यावर लगेचच सर्टिफिकेट डाउनलोड करता येईल. आणि हो, या सगळ्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचं कामसुद्धा कितीतरी सोपं होणार आहे, कारण आता सगळी नोंदणी थेट मोबाईलवरच करता येणार आहे. पण मग एक प्रश्न पडतो की ही यूएन प्रणाली नक्की आहे कोणासाठी? चला तेच पाहूया. ही प्रणाली मुख्यत्वे 3 गटांसाठी बनवली आहे. पहिला गट आहे गर्भवती महिला. त्यांच्या सगळ्या तपासण्या आणि लसीकरणाची नोंद इथे असेल. दुसरा गट आहे जन्मापासून ते 16 वर्षांपर्यंतची मुलं, ज्यांना पोलिओ, BCG, गोवर अशा सगळ्या नियमित लसी दिल्या जातात. आणि तिसरा महत्त्वाचा गट म्हणजे आपले आरोग्य कर्मचारी, ज्यांना लसीकरण सत्र आयोजित करायला आणि माहिती भरायला खूप सोपं जाईल. आता एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. ई-सूची नावाचं एक असंच पोर्टल आहे. मग यूविन आणि त्यात नेमकं फरक काय आहे? अनेकांना हा गोंधळ होऊ शकतो. चला तो दूर करूया. फरक अगदी सरळ आहे. बघा, ई-सूची हे महाराष्ट्र सरकारचं म्हणजे फक्त राज्यापुरतं मर्यादित पोर्टल आहे आणि ते कुटुंबाच्या संपूर्ण आरोग्य सर्वेक्षणासाठी आहे. त्यात सगळ्या आजारांची माहिती असते. याच्या अगदी उलट यूविन हे केंद्र सरकारचं आहे. म्हणजे ते देशव्यापी आहे आणि ते फक्त आणि फक्त गर्भवती महिला आणि मुलांच्या लसीकरणावरच लक्ष ठेवतं. थोडक्यात सांगायचं झालं ना, तर हे एक वाक्य या दोन्हींमधला फरक एकदम मस्त स्पष्ट करतं. ई-सूची कुटुंबाच्या एकूण आरोग्यावर नजर ठेवते, तर यूविन फक्त लसीकरण वेळेवर आणि योग्यरित्या झालं आहे की नाही याची खात्री करते. यूविन सारखे प्लॅटफॉर्म्स आरोग्य सेवा अधिक सोपी आणि प्रभावी बनवत आहेत हे नक्की. या सगळ्यावरून एक विचार मनात येतो की भविष्यात आपली संपूर्ण आरोग्य व्यवस्था अशीच पूर्णपणे डिजिटल होईल का? खराच विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?